उत्पत्तीची पुस्तक याचा 22वा अध्याय. हे पुस्तक तुम्ही आपल्या समोर ठेवा आणि हे अध्याय अति प्रमुख आहे. येशू ख्रिस्ताची मृत्यू आणि येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान हा 22 अध्याय त्याचे दृश्य आहे. क्रूसावर मानव जातीचे पापाचे क्षमा झाले. यासाठी येशू ख्रिस्त स्वतःचे बलिदान स्वतः क्रूसावर दिले. याचा दृश्य आपल्याला या 22 अध्यायामध्ये दिसतो. परमेश्वर देवानं अब्राहामची परीक्षा घेतली. अब्राहामला असलेला एकलौता पुत्राला घेऊन मोरिया देशामध्ये असलेला एका डोंगरवर त्याला होम अर्पण करासाठी देवानं सांगितले. देवानं सांगितल्याप्रमाणे अब्राहामनं इसाकला आणि 2 चाकराला आणि गाढवाला घेऊन मोरिया देशाचे 3 दिवसाचे यात्रामध्ये तो निघाला. मोरिया डोंगरपाशी आल्यानंतर अब्राहामनं मोरिया डोंगरवर जाऊन वेदी बनवून इसाकला बांधून वेदीवर त्याला ठेवले आणि होम अर्पण करताना आकाशातून आवाज आले, अब्राहाम अब्राहाम. याच्याद्वारा मला कळले का तू माझे भय ठेवतो आणि त्या बाळाची काय हानी नको करू, असे आवाज आली त्याला. दुसरी वेळ त्याच देवदूतानं अब्राहामला बोलले का तू देवासोबत प्रेम करतो म्हणून मी तुझ्या लेकरांना बहुआशिषित आणि आशीर्वाद त्याला देणार. संपूर्ण 22 अध्यायाला आपण बघितले तर इसाकच्या ठिकाणी अब्राहामनं एक मेंढरीला होम अर्पण केले. अब्राहाम इसाक डोंगरवरून खाली उतरले आणि ते आपल्या सेवकासोबत परत बेरशेबामध्ये आले. पवित्र शास्त्र काळाक्रमाने क्रममध्ये एक अध्याय एक घटना घडली, दुसरा अध्याय दुसरी घटना घडली, तिसरा अध्याय तिसरी घटना घडली, असे क्रममध्ये शास्त्र लिखून नाही आहे. आपण हे बघितले पाहिजे का कोणत्या अध्यायामध्ये कोणती घटना घडली आणि या घटनेनंतर दुसरी कोणती घटना घडली असे आपण बघले पाहिजे. आपण 22व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनपासून देवाच्या वचनवर ध्यान करूया. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवानं अब्राहामास कसोटी लावले. या गोष्टी घडल्यानंतर म्हणजे उत्पत्तीची पुस्तक याच्या 21 अध्यायामध्ये याच्या शेवटीचा भागमध्ये अब्राहाम अनेक दिवस फालस्ती देशामध्ये तो निवास केला. फालस्ती देशामध्ये असताना अब्राहामनं त्या स्थळाचे नाव बेरशेबा ठेवले आणि तो तिथं पुष्कळ दिवस निवास केले. अनेक दिवस तो बेरशेबामध्ये होते. तर पवित्र शास्त्राचे पंडित का सांगितले, साराचे आरोग्य चांगले नव्हते म्हणून अब्राहाम हेब्रोनमध्ये तिला पाठवले असे म्हणतो. 22 अध्यायामध्ये मोरिया देशातून परत आल्यानंतर अब्राहाम अजून बेरशेबामध्ये आले असं इथे लिहिले आहे. 23 अध्यायाच्या आरंभामध्ये अब्राहाम अजून वेगळ्या स्थळामधून आले असे तिथे लिहून आहे. साराची मृत्यू झाल्यानंतर अब्राहाम बेरशेबामधून आले असे पवित्र शास्त्राचे पंडित लोक सांगते. 22 अध्यायामध्ये अब्राहामनं इसाकला बाळ म्हणले. आपण बाळ म्हणजे 17 वर्षापासून ते 19 वर्षापर्यंत त्याला आपण बाळ म्हणतो. सारा मरतानी
इसाकचे 37 वर्ष होते असे पुष्कळ पंडित लोक सांगतो. अब्राहामची वय 137 वर्ष होते. साराची वय 127 वर्ष होते. अब्राहाम बेरशेबेमधून इसाकला घेऊन मोरिया पर्वतला होम अर्पण करायला गेले. याचा समाचार साराला मिळाल्यानंतर ते हार्ट ब्रेकिंग समाचार असे तिले झाले आणि त्याकरता तिचे मृत्यू झाले असे लोक म्हणतात. पवित्र शास्त्राला आपण आरंभापासून ध्यान केले तर विविध परमेश्वरचे दास लोकांना काय सांगितले त्याच्यावर आपण ध्यान करून राहिलो. हे घटना इसाक 17 वर्षापासून ते 19 वर्षामध्ये असताना झाले, नाहीतर येशू ख्रिस्तासारखे तो 33 वर्ष किंवा 34 वर्षाच्या आतमध्ये झाले हे आपण बघून राहिलो. आपण नाही सांगू शकत, पण आपण विविध परिस्थितीला धरून आपण याविषयी बोलू शकतो. नंतर बाळ म्हणजे आपण 17 वर्षापासून ते 19 वर्षामध्ये असलेला टीनेजरला आपण बाळ म्हणतो. अबशालोम विषय दावीद सॅम्युएलच्या ग्रंथामध्ये बोलल्यानंतर दुसऱ्या सॅम्युएलची पुस्तक याचा 18वा अध्याय 32 वचन, दाऊद इथे बाळ अबशालोम चांगले आहे का असे त्यांना म्हटले. इथे बाळ म्हणजे काय? बाळ म्हणजे लहान होते ना, पण तेव्हा त्याला बाळ म्हणल्या तेव्हा तो युद्ध करत होता. पण दावीदच्या दृष्टीमध्ये तो बाळच होता. त्याला बाळ म्हणल्या तेव्हा त्याची वय 40 वर्षापर्यंत असतील. काही लोकांना सांगितले इसाक 34 वर्षापासून ते 37 वर्षाच्या आतमध्ये असेल. मोरियाचे डोंगर आणि मोरियाचे देश म्हणजे येरुशलेममध्ये असलेले मंदिरचे ते स्थान आहे. मोरियाचे डोंगरवर येरुशलेमचे मंदिर बनवासाठी त्या स्थळाला त्यानं निवडले. सोलोमननं तिथे मंदिर बांधले असं आपल्याला दिसतो. यासाठी मंदिर बनवलेले स्थळ दावीदनं निर्णय घेतलेला स्थळ असे सांगतो. त्याच येरुशलेममध्ये आपल्याला गोलगोथाचे पर्वत दिसतो. खोपडीचे स्थळ, तिथंच येशू ख्रिस्ताचे बलिदान झाले. येशू ख्रिस्ताचे बलिदान झालेले वेळ आणि येशू ख्रिस्त बलिदान होताना त्याची वय, त्याच वेळी त्या घटना घडल्यानंतर अब्राहामची देवानं परीक्षा घेतल्यानंतर अब्राहाम बेरशेमधून निघल्यानंतर इसाकचे होम अर्पण करायसाठी अब्राहाम निघाला होता. तेव्हा इसाकची आई सारा हेब्रोनमध्ये किर्यत अर्बामध्ये तिचे आरोग्य चांगले नव्हते, तेव्हा ती तिथं निवास करत होती. कारण बेरशेबेपासून किर्यत अर्ब खूप चांगले स्थळ होते आणि उपरी भाग होते. त्यासाठी अब्राहामनं तिला तिथं शिफ्ट केले, तिचे आरोग्य बरे नव्हते म्हणून. आपल्याला हा अध्याय क्रूसासोबत संबंधित असलेले सदृश्य इथे दिसतो. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवानं अब्राहामला कसोटी लावले. काऊन देवानं अब्राहामची परीक्षा घेतली? देव कार्याच्या द्वारा मनुष्याची परीक्षा घेते का न? देव क्रियाच्या द्वारा मनुष्याची परीक्षा घेते. सांगल्यानंतर हा का करते देव पाहते. 1 सॅम्युएल 2 अध्याय 3 वचनमध्ये,
कारण परमेश्वर ज्ञात देव आहे, तो सर्व कृती तोलून पाहतो. याकूबची पुस्तक याचा 2वा अध्याय 21 वचनपासून ते 24 वचनपर्यंत. आपला बाप अब्राहम याने आपला पुत्र इसाक याला यज्ञवेदीवर अर्पिले, यांता तो क्रियाने नीतिमान ठरला नाही काय? विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करीत होता आणि क्रियाने विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते. अब्राहमानं देवावर विश्वास ठेवले आणि हे त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले आणि त्याला देवाचे मित्र म्हणण्यात आले. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. तर मग केवळ विश्वासद्वारे नाही, तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय 2 वचन. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारचे संकटांनी तुमची परीक्षा होते, तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होती सिद्ध व परिपूर्ण व्हावे. अब्राहम सिद्ध आहे की नाही? अब्राहम नीतिवान होते का नाही? देव अब्राहमविषयी जगाला सांगासाठी त्याची परीक्षा घेतली. देवानं दिलेले प्रति परीक्षामध्ये तो असफल नाही होणार, यासाठी देवानं त्याला परीक्षा घेतली. सफल होणार यासाठी देवानं त्याची परीक्षा घेतली. शैतान घेतलेली परीक्षा तो पाळासाठी परीक्षा घेतो. देव घेतलेली परीक्षा देव उभा करासाठी आपली परीक्षा घेतो. एका माणसाला देव उभे करासाठी परीक्षा घेतो. शैतान एका मनुष्याची परीक्षा त्याला पाळासाठी घेतो. देवानं अब्राहमची हे परीक्षा घेतली आणि याच्याद्वारा अब्राहम देवाजवळ आहे असे आपल्याला कळतो. पेत्राचे पहिले पत्र याचा 1 अध्याय 7 वचन. तुम्ही यासाठी सोशील का नाश होण्याची सोन्याची परीक्षा अग्नीने करीतात. अग्नी परीक्षा. अब्राहमच्या जीवनामध्ये अग्नी परीक्षा आले होते. अब्राहम खूप प्रेम करणारा त्याचा एकलौता पुत्र. काही पवित्र शास्त्राचे पंडितच्या अनुसार सारा मरण पावली आणि अब्राहमपाशी एकलौता एकच पुत्र राहिला. त्याच्याकडं फक्त एकच एकलौता पुत्र उरला आणि देवानं सांगितलं का त्याला होम अर्पण कर म्हणून. तर त्याच्यासाठी हे अग्नी परीक्षा होते. त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमच्या विश्वासाच्या परीक्षात उतरणे, त्यापासून प्रशंसा, गौरवमान ही फळे येशू ख्रिस्ताचे प्रगट होण्याचे वेळेस मिळावी. परीक्षाच्या द्वारा गौरवमान आणि आदर मिळणार असे सांगत आहे. देव घेतलेले अग्निपरीक्षामध्ये आपले उन्नती करतो म्हणतो, कारण त्याच्यामध्ये आपले प्रवर्तन, आपले प्रतिस्पंदना, आपण देवाच्या इच्छाच्या अनुसार असल्यानं आपल्याला महिमा मिळेल असे देवाचे वचन सांगून राहिले. यासाठी तुमच्या जीवनामध्ये आलेले परीक्षा आहे आणि तुमच्या जीवनामध्ये आलेले मोठे अग्निपरीक्षा, तुम्ही याला मोठे आनंदाची गोष्टी समजा असे आपल्याला याकोब सांगत आहे. या गोष्टी घडल्यावर देवानं अब्राहमची परीक्षा घेतली. देव त्याचे हृदयाची परीक्षा घेऊन राहिले. या परीक्षेवर तो विजय होणार यासाठी देव त्याची परीक्षा घेऊन राहिले. तो परीक्षावर विजय पाहणार यासाठी देव त्याची परीक्षा घेऊन राहिले. देव त्याची परीक्षा यासाठी नाही घेत आहे का तो परीक्षामध्ये पडणार. देवाच्या वचनच्या द्वारा विश्वास येते आणि देवाचे वचनचे पालन केल्याच्या द्वारा
विश्वास आपल्याला वाढतो आणि विश्वास तेथे आपले उभे होते. त्यानं अब्रामा अशी हाका मारली. तेव्हा अब्राहम म्हणाला, काय आज्ञा? तुझी आज्ञा प्रभू, तुझी दास ऐकून राहिले. तुझी इच्छा प्रभू. मी येथे आहे, मी ऐकून राहिलो. देवा मला आज्ञा दे. अब्राहम देवाचे स्वर ऐकासाठी, देवाची आज्ञा पालन करासाठी तयार आहो असे ते सांगून राहिले. देवाचे वचन वाचताना आणि देवाचे वचन आज्ञा देताना तुझे मन लगेच देवाची आज्ञा पालन करासाठी तयार आहे का? देवानं अब्राहमला बोलावले. तेव्हाच अब्राहमनं म्हटले, तुझी इच्छा देवा, तुझी आज्ञा. देवाचे एका हाकामंदी अब्राहमनं प्रतिक्रिया केली. पवित्र शास्त्रामध्ये देवानं 2 वेळा हाका मारले. मोशे मोशे, सॅम्युएल सॅम्युएल. इथे देव अब्राहमला बोलावून राहिले. अब्राहम. देवानं 1 वेळा हाका मारली. एक हाक, एक आवाज, 1 वेळा देवानं त्याला बोलावले. अब्राहमनं तुझी इच्छा देवा असे म्हटले. देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकलौता एक प्रिय पुत्र इसाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरवर त्याचे होम अर्पण कर. तुझा प्रिय पुत्र हा शब्द इथं नाही लिहिले असले तर, इसाक असे नाही म्हटले तर, इसाक सोबत केलेले करार विषय मुस्लिममध्ये मोहम्मद समाजचे लोक इस्माईलला होम अर्पण करासाठी नेले. अब्राहम ते लोक असे आत्तापर्यंत विश्वास करते. पवित्र शास्त्रामध्ये देवानं म्हटलंय का तुझ्या पुत्राच्या द्वारा. या शब्दाला मुस्लिम समाजाचे लोक इस्माईल अब्राहमचा पहिला मुलगा होता आणि तोच त्याला एकलौता पुत्र होता असे ते लोक सांगतात. त्यासाठी पवित्र आत्मादेव पवित्र शास्त्रामध्ये असे लिहित आहे, तुझा पुत्र, तुझा एकलौता पुत्र, एक प्रिय पुत्र इसाक. इथे इसाक विषय लिहून आहे. त्यावेळी हागर आणि इस्माईल अब्राहम सोबत नव्हते, कारण अब्राहमनं अगदीच इस्माईल आणि हागरले पाठवून दिले होते. तुझा एकलौता पुत्र इसाक एक. तेव्हा इसाक अब्राहम सोबत एकटाच होता. सारा तेव्हा किर्यतारमध्ये होती. तेव्हा इसाकची वय 33-34 वर्षाच्या मधात होती. आणि परत ते लोक बेरशाबामध्ये आले. हे तेव्हा घडले जेव्हा शाराची मृत्यू झाली. अब्राहम इसाकला घेऊन बेरशेबेमध्ये आले आणि बेरशेबेतून ते लोक किर्यतामध्ये त्याची आईची मृत्यू झाल्यानंतर ते लोक तिथे गेले. येशू ख्रिस्ताला क्रूसीकरण केले तेव्हा त्याच पर्वतावर, आणि येशू ख्रिस्ताची वय 30 ते 33.5 वर्षाच्या आतमध्ये होती. आणि असेच प्रकरण अब्राहमच्या वेळी इसाक सोबत त्याच दृश्यामध्ये तिथं त्याच्यासोबत घडले. तुझ्या पुत्राला मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरवर त्याचे होम अर्पण कर. बेरशेबेपासून मोरिया डोंगरवर ज्यासाठी 64 किलोमीटर दूर आहे आणि 40 मील इथून आहे. त्या काळामध्ये एक माणूस 20 किलोमीटर दूर चालू शकते असे तुम्ही विचार करा. यासाठी तिसऱ्या दिवशी ते लोक तिथं पोचले. 2 पूर्ण दिवस आणि तिसरा दिवस, आणि ते लोक 64 किलोमीटर चालले असे पवित्र शास्त्राचे
अटलास मॅप आपल्याला सांगतो. तेव्हा अब्राहमनं मोठ्या पायटे सुटून आपल्या गाढवावर खोगरी घातले. आपल्याबरोबर 2 सेवक व आपला पुत्र इसाक यांस घेतले आणि होम अर्पणसाठी लाकडे फोडून घेतले. मग देवानं सांगितलेले ठिकाणी तो निघून गेला. अब्राहमनं कोणाला काहीच नाही सांगितलं. अब्राहमनं आपल्या 2 सेवकाला काही नाही सांगितलं. अब्राहमनं इसाकला पण काही नाही सांगितलं. अब्राहमनं गाढव्याला घेतलं, लाकड्या फोडल्या आणि त्याच्यावर टाकून तो आपली यात्रा आरंभ केली. 134 वर्षाचा वृद्ध मनुष्य आणि 34 वर्षाचा एक जवान मनुष्य यात्रा करून राहिले आणि 3 दिवसाची यात्रा. तिसऱ्या दिवशी अब्राहमनं डोळे वर करून ती जागा दुरून पाहिले. तिसऱ्या दिवशी ते लोक पोचले. पवित्र शास्त्रामध्ये तिसरा दिवस म्हणजे अद्भुत आहे, कारण त्याची मृत्यू आणि त्याचा पुनरुत्थान. अब्राहमनं इसाकला घेऊन यात्रा करू लागला तेव्हाच त्यानं विश्वासाच्या द्वारा इसाकचे होम अर्पण केले होते. आपल्याला याचं प्रकटीकरण मोरिया पर्वतवर दिसतो. वास्तवमध्ये अब्राहमनं आपल्या लेकराचे बलिदान केव्हा केले? तो आपल्या घरून निघले तेव्हाच त्यानं आपले बलिदान मुलाचे केले होते हृदयामध्ये. मोरियामध्ये देवानं अब्राहमला हाका दिले आणि इसाकचं काहीच नको करू तसे म्हणल्या तेव्हा ते पुनरुत्थानाचे प्रतीक आहे. अब्राहम घरून निघल्यापासून तर मोरिया पर्वतावर त्याला यायला 3 दिवस लागले आणि देव 3 दिवसाचा वेळ यासाठीच ठेवले होते. देवानं अब्राहमला बेरशेबीमध्ये ठेवून अब्राहमच्या जीवनाला चांगले डिझाईन केले. तिसऱ्या दिवशी अब्राहमनं आपले डोळे वर करून त्यानं मोरिया पर्वतले बघितले. अब्राहमनं डोळे उघडून कोणते स्थळले बघितले? भविष्यामध्ये 1000 वर्षाच्या नंतर ते स्थळ विकण्यात येतो. भविष्यामध्ये यबुसीनं त्या स्थळावर अतिक्रमण केले आणि ते स्थळ यबुसीनं दाऊदले बलिदान करासाठी दिले होते. आणि 1000 वर्षाच्या नंतर दाऊदची संतान सोलोमन त्या स्थळावर देवाचे मंदिरचे निर्माण करणार होते. भविष्यामध्ये त्या डोंगरच्या चारेकडं मोठे शहरचे निर्माण होणार होते आणि त्या डोंगरवर येशू ख्रिस्त देवाचे इकलौते पुत्र त्या स्थळावर बली होणार होते. जगामध्ये ते स्थळ अति प्रमुख होणार होतं. ते स्थळ बघल्यानंतर, कारण ते स्थळ खोपडीचं स्थळ आहे, मी स्वयं त्या स्थळमध्ये गेलो आणि त्या स्थळला बघितले आणि त्या स्थळमध्ये मी प्रार्थना केली. ज्या स्थळावर येशू ख्रिस्ताचे बलिदान झाले त्या स्थळावर आज जगाचे लोक जाऊन बघून राहिले आणि प्रार्थना करतो. अब्राहमचे पुत्र इसाक त्याचे बलिदानचे सदृश्य जे घडणारे गोष्टी होते हे किती अद्भुत आहे. उत्पत्ती याच्या 22व्या अध्यायामध्ये आपण 2ऱ्या वचनपासून ध्यान करू. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवानं अब्राहमाला कसोटीस लावले. त्यानं अब्राहमाला अशी हाक मारली तेव्हा अब्राहम म्हणाला, काय आज्ञा? प्रभू, तू जे सांगणार मी ते ऐकणार. तुझी मर्जी प्रभू, तू सांग. आणि हे असे समर्पण पाहिजे. देवानं सांगितलेले गोष्टींमधून कानाला ऐकण्यालायक आणि हृदयाला मधुर असण्यालायक हमेशा देवाचे असेच गोष्टी राहील नका समजा.
काही वेळा देव आपली परीक्षा घ्यासाठी तो आपल्यासोबत बोलतो. ते शब्द कानाला ऐकण्यासाठी आपल्याला चांगले नाही वाटत, पण हृदयाला पण चांगले नाही वाटत. देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकलौता एक प्रिय पुत्र इसाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरवर त्याचे होम अर्पण कर. आणि हे कानाला कसे चांगले वाटेन. देव अब्राहामच्या प्रिय पुत्राला, त्याला अब्राहाम खूप प्रेम करत होता. देव त्याला होम अर्पण करून मागत आहे. काहीच नाही, पण त्याला मारून टाक. त्याच्या हातानं त्याच्या लेकराला कापणे देवासाठी, त्यानंतर त्या शरीराला जाळून टाकणे, तोच अर्पण केले पाहिजे, तोच त्या देहाला कापले पाहिजे आणि तोच त्या देहाला जाळले पाहिजे. कानेला ऐकेसाठी चांगले नाही आणि हृदयाला मधुर नाही, असे हे शब्द आहे. देव असे शब्द पण बोलतो. अजून एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो, ऐका. यिर्मयाच्या काळामध्ये इस्रायली लोकांमधून यहुदाला उपदेश यिर्मया करत होते. इस्रायली लोक त्या काळामध्ये अशूर लोकाचे गुलामीमध्ये गेले होते. अशूरमध्ये गेलेले इस्रायलला बेबीलोनचे लोकांना तिथून इस्रायली लोकाला घेऊन गेले आणि तसेच यहुदाला पण नबुकदनेझर बेबीलोनमध्ये आणण्याचे प्रयत्न केले. त्या संदर्भात यिर्मयाच्या द्वारा देवानं काही बोलले माहीत आहे का तुम्हाला? देवानं यिर्मयाच्या द्वारा यहुदा लोकांना म्हटले का तुम्ही बेबीलोनला निघून जावा. त्या काळामध्ये असलेले यहुदी लोकांना हे ऐकल्यासाठी पण चांगले नाही आणि त्यांच्या हृदयाला पण आनंद नाही झाले ऐकल्यानंतर. देवानं असे काहून बोलले? अनेक संदर्भात पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला कानाला चांगले वाटे असे शास्त्रामध्ये नव्हते. अहब राजाचा शासन इस्रायलमध्ये असताना एलिया अहब राजाजवळ जाऊन म्हणतो का 3.5 वर्ष इस्रायल राष्ट्रामध्ये पाऊस नाही येणार. आणि हे कानाला ऐकण्यासाठी चांगले नव्हते आणि हृदयासाठी आनंद नाही वाटले. पण असे घडले पाहिजे आणि तसेच घडले होते त्या काळामध्ये. अशा वेळी देवा तुझी इच्छा, देवा तू सांग मी ऐकणार. देव तुझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे. तू प्रेम करणारे इसाकचे तू होम अर्पण कर असे देवानं सांगितले. मनुष्य ज्याला प्रेम नाही करत तो मागला तरी मनुष्य देऊन टाकतो. पण मनुष्य अगर कोणत्या वस्तूला प्रेम करीत असन आणि आपण त्याला मागत असन, पण तो त्याच्यासाठी कोणत्याही हदपर्यंत जाऊ शकतो. आणि तू प्रेम करणारा वस्तूला देव मागेन तर देवाचे प्रती नम्र होणे. देवानं तुला होम अर्पण कर म्हणल्यानंतर आपल्या मनामध्ये नम्र होणे आणि बली करणे हे साधारण मनातून आलेले विचार नव्हते. आणि हे कितीतरी दैविक संबंधित असलेले देवाचे ज्ञान आहे. आणि देवाची माहिती असले तर तेव्हाच तो व्यक्ती हा प्रभू, हो प्रभू मी तुझे इच्छा पुरे करीन, हो प्रभू सांग प्रभू का आज्ञा आहे प्रभू,
असा व्यक्ती म्हणू शकतो. हो प्रभू, तू सांगल्याप्रमाणे मी करणार असे कुणी सरलतानं म्हणू नाही शकत. कोणी पण इतके सोपेनं सांगू नाही शकले असते का हे देवा मी करीन. कारण का इतके मोठे अवघान होते म्हणूनच तो सांगू शकला. पण अब्राहामनं साधारण रीतीनं त्यानं निर्णय घेतले. देवानं हे सर्व गोष्टी त्याला रात्रीच सांगितले आणि सकाळीच त्यानं निर्णय घेतले. सकाळीच त्यानं लगेच आपले कार्य आरंभ केले. उदाहरणमध्ये देवानं त्याला 3 वाजता सांगितले असन आणि 4 वाजता सकाळ होऊन जाते. अब्राहाम वेळ न करता देवाच्या शब्दाला तो नम्र होऊन सकाळी सुटला. त्याचा लेकराला नाही माहीत आणि त्याचे सेवकला माहीत नाही का कोणते उद्देशनं ते लोक जाऊन राहिले, का करासाठी जाऊन राहिले कुणालाच काही माहीत नाही. त्याने आपल्या गाढवावरचं लाकडं ठेवले. तेव्हा अब्राहामनं मोठ्या पायटे सुटून आपल्या गाढवावर खोगीर घातले. आपल्याबरोबर 2 सेवक व आपला पुत्र इसाक यांस घेतले आणि होमर्पणसाठी लाकडे फोडून घेतले. मग देवानं सांगितले ठिकाणी तो निघून गेला. 3ऱ्या दिवशी अब्राहाम डोळे वर करून ती जागा दुरून पाहिली. बाळा, देवानं सांगितले एक काम, त्या कामासाठी आपण जाऊन राहिलो, बस इतकंच त्यांना बोलले. ते लोक आपल्यासोबत लाकडं घेऊन जात असताना त्यांना माहीत पडले असन कारण का आहे. आपण होम अर्पणसाठी जाऊन राहिले असे त्यांना समजून आले असन. 3ऱ्या दिवशी ते लोक तिथे पोचले. याला गोलगोथा पर्वत असे म्हणतो आणि येरुशलेम शहराचं निर्माण या पर्वताच्या चारेकडे झाले आणि याच डोंगरवर तर येरुशलेमचे मंदिर पण बांधले. बेर्शेबापासून तर मोरिया पर्वत 64 किलोमीटर दूर आहे. जुन्या करारच्या ॲटलासमध्ये त्याचा वर्णन दिलं आहे आणि प्रतिदिवस त्या लोकांना 20 किलोमीटर चालले असन. 2 दिवसामध्ये 40 किलोमीटर ते लोक चालले. 3ऱ्या दिवशी अब्राहाम त्या स्थळावर आल्यानंतर तो आपले डोळे उघडून त्या स्थळाला बघितले. आपण या वचनला अंडरलाईन करून घेऊया. कोणतं हे स्थळ आहे? आपला देव आपल्या एकलौत्या पुत्राला त्या स्थळावरच बली करणार होते आणि हे स्थळ खोपडीचं स्थळ होते. वर्तमानमध्ये हे खोपडीचे स्थळ, त्याच्यामध्ये 2 डोळे आणि नाक असं आपल्याला दिसतो. पण जुन्या करारमध्ये त्या काळामध्ये ते पर्वत माणसाचे डोकेसारखे दिसून पडायचे. पूर्ण क्लिअर पिक्चर होते. ते पर्वत मृत्यूला दर्शवते आणि दाखवते. कारण आम्ही त्या स्थळावर गेल्यानंतर देवाची आराधना करून तिथे प्रार्थना केली. कारण या स्थळावरच येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवले आणि हाच खोपडीचे स्थळ होते. त्याला गोलगोथ पर्वत म्हणतात आणि तो त्या स्थळामध्ये आल्यानंतर डोळे उघडून त्या स्थळले बघले आणि तो विस्मय झाला असन. अब्राहाम आपल्या चाकरास म्हणाला, इथे गाढवापाशी राहा, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून परत येतो. इथे अब्राहाम म्हणतो, मी आणि माझा मुलगा आम्ही दोघे जाईन, देवाची आराधना करीन आणि आम्ही दोघे परत येणार. इथे अब्राहामना असे म्हणाले पाहिजे होते का आम्ही दोघे जाणार
आणि मी एकटा परत येणार, कारण त्याच्या पुत्राचा त्याला होम अर्पण तिथे करायचे होते. पण त्यानं म्हणाले होते का आम्ही परत येणार. आम्ही दोघं जाऊन राहिलो आणि आम्ही दोघं परत येणार. मी आणि लहान आम्ही दोघे मिळून जाऊन राहिलो आणि आम्ही दोघे परत येणार. आणि दहन होम अर्पण केल्यानंतर कसे ते दोघं परत येणार. त्याचे होम अर्पण करणं हे निश्चित होते आणि इतकेच निश्चित देव त्याला पुनरुत्थापित करून त्याच्या मुलाला त्याच्या हातामध्ये देणे हे पण इतकेच निश्चित होते. प्रेषित पौलानं इब्रीच्या पत्रिकामध्ये 11व्या अध्यायामध्ये या गोष्टी लिवाले लावले. त्याने वल्हंडाना सण व रक्तसिंचन हे विधी विश्वासाने पाळले, यासाठी की प्रथम जन्मलेले वत्सांचा नाश करण्याना त्यांशिवा नाही, नवीन जन्मलेले रूपामध्ये त्याला अजून मिळाले. का त्याले अजून मिळाले? उपमाचे रूप का आहे? येशू ख्रिस्त त्याचे एकलौते पुत्र देवाचे. देव त्यास पर्वतवर येशू ख्रिस्ताचे बलिदान करून संपूर्ण मानव जगाचे रक्षण करून राहिले. त्याला तो परत तिसऱ्या दिवशी जिवंत करणार. त्या क्रूसावर तो आध्यात्मिक त्याचा पुनरुत्थान झाले. गोलगोथाच्या डोंगरवर येशू ख्रिस्ताचे स्वाभाविक मृत्यू आणि त्याचा आध्यात्मिक पुनरुत्थान झाले. अब्राहामचा इसाक विषयी त्याच्या हृदयामध्ये असे विश्वास होते का देव मृत्यूमधून पुनरुत्थान करते, त्याच क्षणी करणार आणि त्याच दिवशी करणार, असा त्याचा विश्वास होते. यासाठी तो म्हणाला आम्ही जाऊन राहिलो आणि आम्ही परत येणार. अब्राहामनं असे सांगितले पाहिजे होते का आम्ही दोघं जाऊन राहिलो पण मी एकटंच परत येणार. आणि मृत्यू जितकी वास्तविक आहे तितकीच वास्तविक पुनरुत्थान पण आहे, असे विश्वासनं अब्राहम त्या डोंगरावर गेले. कारण देवानं अब्राहम सोबत करार केले होते. देवानं म्हटले मीनं इसाकला निवडले आहे आणि तुझी संतान इसाकच्या द्वारास विस्तार होणे आहे, असे देवानं अब्राहम सोबत करार केले होते. मीनं इसाकला निवडले आहे आणि मी त्याच्या वंशले हा देश देणार. इसाकच तुझा वारसदार होणार आणि मीनस इसाकला निवडला आहे आणि तोच तुझा पुत्र राहील. इसाक तुझ्या करारचा पुत्र आहे. इसाकच करारचा पुत्र होता. यासाठी देवाविषयी अब्राहमला माहिती होती आणि तो देवाविषयी माहिती असलेला भक्त होता. लोत विषयीमध्ये अब्राहमनं देव त्याच्याशी कसे राहिले पाहिजे त्याने कशी इच्छा केली होती. उत्पत्तीची पुस्तक याच्या 15व्या अध्यायामध्ये लोत विषय अब्राहमनं केलेली प्रार्थना, देव तू सर्वशक्तिमान आहे, तू न्याय करणारा देव आहे. परमेश्वरा तू मोठे आहे, तू धर्मी आहे, तू नीतिमान आहे. कितीतरी शब्दाला अब्राहमनं देवाविषयी म्हटले होते. फक्त शब्दच नव्हते पण या शब्दावर त्याला अब्राहमला विश्वास होते आणि विश्वासच्या द्वाराच अब्राहमनं या शब्दाचा देवासाठी प्रयोग केले.
आणि फक्त शब्दच नव्हते, अब्राहामला देवावर विश्वास होते आणि विश्वासच्या द्वाराच अब्राहामना ह्या शब्दाचा उपयोग देवाले केले बोलासाठी. यासाठीच अब्राहाम देवावर विश्वास करत आहे. देवानं सांगितले होते त्याला की तू आपला एकलौता पुत्राचा होम अर्पण कर, आणि अब्राहाम त्यासाठी तयार झाले. आणि त्याला माहीत होते का त्याच्या मुलाचा होम अर्पण झाल्यानंतर देव त्याला पुनरुत्थान करून परत त्याला देणार, असा त्याला विश्वास होते. देव नाही दिले असते तर त्याला संतान कशी मिळाली? त्याच दिवशी देव त्याला संतान देणार, निश्चित रीतीनं देव त्याला संतान देणार. अब्राहामनं देवावर विश्वास केले. अब्राहामनं देवावर विश्वास केले आणि देवानं अब्राहामच्या विश्वासले नीतिमान ठरवले. अब्राहाम धर्मी मनुष्य होता. अब्राहामनं काम करणारा लोकांना त्या दुकाना खालीच ठेवले आणि अब्राहाम आणि त्याचा पुत्र डोंगरवर गेले, कारण त्या लोकांचं तिथं काही काम नव्हते. कारण हे काम पुत्र आणि वडील याच्या मधामध्येच होते. येशू ख्रिस्ताचे क्रूसीकरण झाल्यानंतर 12 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत समस्त पृथ्वीवर अंधकार झाले आणि कोणाला काहीच नाही दिसले, कारण पुत्र आणि वडीलच्या मधामध्ये कार्य झाले. पुत्र आणि वडीलला सोडून इतर कोणी त्या कार्याला बघायचे त्यांना अवकाश नव्हते. आपल्याला हे आठवण करवते. अब्राहामनं आपल्या 2 सेवकाला खालीच ठेवले. इसाक आणि अब्राहाम त्या डोंगरवर गेले. काम करणारे सेवक ते लाकडाचा ओझं घेऊन त्या डोंगरवर तर गेले असते, पण तिथं त्यांचे काहीच काम नव्हते. तिथे तुमचे काहीच काम नाही आहे. गाढवाला खाली ठेवाना, तुम्ही पण खाली राहा. त्या लाकडाला अब्राहामनं इसाकवर ठेवले होते आणि इसाकची वय 33 आणि 34 वर्षाचा मधामध्ये होता तो. तेव्हा अब्राहामनं होमाचे लाकडे घेऊन आपल्या पुत्र इसाकाच्या याच्या पाठीवर ठेवले आणि आपल्या हाती विस्त वा सुरा घेतले आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राहाम यास म्हटले, बाबा. आणि तो म्हणाला, काय म्हणतोस बाळ? त्यांना म्हटले, पहा, विस्त व लाकडे आहे, पण होमबलीसाठी कोकरू कोठे आहे? पुष्कळ वेळा आपण देवाला पुष्कळ प्रश्न करतो. पुष्कळ वेळा चांगल्या संदर्भामध्ये आपण देवाला चांगलेच प्रश्न करतो. बघा, येथे लाकडा आहे, सुरा आहे, विस्त आहे, पण होम अर्पणसाठी कोकरू कोठा आहे? हे चांगले आणि वास्तविक प्रश्न आहे. इथे होम अर्पणसाठी यासाठी कोकरू देवाला माहीत आहे असा तो म्हणताय, त्याला माहीत नाही का? अब्राहामनं त्याला असे म्हणाले पाहिजे का तूच आहे कोकरू होम अर्पण करासाठी, पण त्यानं असे नाही म्हटले. या विषयावर आपण विचार केले पाहिजे. इसाकनं म्हटले, पहा, विस्त व लाकडे आहेत, पण होमबलीसाठी कोकरू कोठे आहे? त्यास अब्राहाम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमबलीसाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. अब्राहाम इथे काय सांगून राहिला? अब्राहाम इथं काय सांगून राहिले का त्याच्या पुत्राला बलिदान करताना देव थांबवणार आहे का? असे असले तर इब्रीच्या पत्रीमध्ये असे नाही लिखले असते का त्यानं दिले आणि परत त्याला मिळाले. देव पाहून घेणार कोकरूचे विषय. आपले काम का आहे? देवानं जे सांगितले आहे ते आपण करणे. या विश्वासनं अब्राहामनं सांगितले का कोकरूचा प्रबंध देव करून घेणार.
अब्राहामचे विश्वास बघा का त्याच्या पुत्राला देव परत करणार. कोकरूचे अर्पण देव स्वतःच बघून घेणार, कारण देव कधीच मानवचे होम अर्पणची इच्छा नाही करत. फालस्ती लोक स्वतःच्या लेकराला मारून घेते आणि या देव मनुष्य लोकांचे बली नाही घेणारा देव आहे. देवानं अब्राहामला सांगितले का तू आपल्या एकलौता पुत्र इसाकचे होम अर्पण कर. तर इसाक कसे कोकरूमध्ये परिवर्तित होणार? यासाठी देवाचे कोकरू वेगळे असतो. होम अर्पणसाठी देव कोकरूला स्वतःच होम अर्पणसाठी बघून घेतले पाहिजे आणि हे आपले काम नाही आहे. यासाठी अब्राहाम प्रॉफिटिकली हा शब्द बोलून राहिला का देव स्वतः बघून घेणार कोकरू. देवानं त्याला सांगितलेले जागी ते आले तेव्हा अब्राहामनं तिथे वेदी उभारली, तिच्यावर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसाक यास बांधून वेदीवरच लाकडावर ठेवले. इथं आपल्याला ख्रिस्ताचं चिन्ह इसाक चांगले दिसतो. एक जवान मुलगा वृद्ध वडीलला धक्का मारून तो तिथून पळून गेला असता, पण इथे त्याचा वडील त्याला ठेवून राहिले. इसाकला बांधून त्या लाकडावरती ठेवताना इसाक तिथे आहे. चांगले लक्ष देऊन तुम्ही ऐका. इथे अब्राहामचे थोडेसे पण रक्त नाही निघणार आणि त्याला काही नाही होणार, पण रक्त कोणाचे निघणार? इसाकचे. तुकडे कोणाचे होणार? इसाकचे. जीव कोणाचे जाणार? इसाकचे. तुम्ही लक्षात द्या, ऊन कतरताना भेड शांत कसं असतो, येशू ख्रिस्ताविषयी यशिया याचे 53 अध्यायामध्ये येशू तसे शांत राहीन असे लिहिले आहे. यशिया याचा 53 अध्यायामध्ये 7 वचन, त्याचे हलाल केले तरी ते त्यांना शोषले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधवायास नेत असलेला कोकराप्रमाणे लोकर कातरण्यापुढे गप्प राहण्याचं मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्यानं आपले तोंड उघडले नाही. येशू ख्रिस्ताविषयी यशायानं 650 वर्ष पूर्व त्याची भविष्यवाणी केली, जन्माचा अगोदर. आणि इथे पण इसाकनं आपले तोंड नाही उघडले. त्याचे वडील ची तो इच्छा पूर्ण करून राहिले. क्रूसाचे कार्य इथं पूर्ण करून राहिले. देव करून राहिला का येशू ख्रिस्त करून राहिले? वडील परमेश्वर क्रूसीकरणचे कार्यला तो पूर्ण करून राहिले. येशू ख्रिस्त या कार्यामध्ये भाग झाले. रोमचे पत्र याचा 8वा अध्याय 3ऱ्या वचनमध्ये, नियमशास्त्र देव स्वभावामुळे दुर्बल असल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साध्य करिता देवानं आपल्या पुत्राला पाप देहासारखे देहाने व पाप करिता पाठवले आणि देहात दंड आज्ञा करून पापाचा मोड केले. असे घडवणारा देवच आहे. हा न्यायाचा कार्य करणारा देवच आहे. इथे अब्राहाम वध करत आहे आणि पुत्र वध होण्यासाठी तयार आहे. इथे पुत्र इसाकचे वध होणार आहे आणि तो शांत आहे. त्याचे हात आणि पाय बांधून लाकडावर ठेवताना
33 वर्षाचं मुलगं जवान त्याले समजून नाही येणार का? त्याचेच इथं होम अर्पण होणार आहे म्हणून त्याला कळले नाही का? बाबा, हे कोणते न्याय आहे? हा कोणता देव आहे? कशी हे भक्ती आणि कसा हा विश्वास? हे कशाचे अंधविश्वास आहे आणि नराची बली मागून राहिले हे कसे देव आहे? इसाक कितीतरी प्रश्न आपल्या वडील सोबत केले असते. इसाकनं काहीच प्रश्न नाही केले. येशू ख्रिस्तानं म्हटले का मी मरण पावणार आणि तिसऱ्या दिवशी मी जिवंत होणार. येशू ख्रिस्तानं यरूशलेमचे लेकरांना म्हटले का तुम्ही माझ्यासाठी नको रडा, तुम्ही आपल्या लेकरासाठी रडा. त्याच्यासाठी रडाची गरज नाही आहे, कारण त्याला आपला जीव द्यायचा अधिकार आहे आणि जीव परत घ्यायचा अधिकार त्याच्याकडे आहे. त्याचे प्राण कोणीच नाही घेऊ शकत. तो स्वतःहून आपल्या इच्छेनं दुःख उठवले. त्यांनी आपल्या इच्छा अनुसार आपले प्राणले दिले. पण इसाक पण असेच करत आहे. येशू ख्रिस्तानं प्रार्थना केली होती, देवा तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून टळू दे, परंतु माझी इच्छा नाही, परंतु देवा तुझी इच्छाच पूर्ण झाली पाहिजे. इसाकची लग्नाची वय झाली आणि तो लग्न करून लेकराला जन्म दिले पाहिजे, पण तो अब्राहमला म्हणताय, बाबा माझी इच्छा नाही, परंतु तुझी इच्छा पूर्ण हो दे. अब्राहमला दैविक वचन मिळाल्यानंतर अब्राहमनं देवाच्या इच्छाच्या अनुसार इसाकला होम अर्पण करायसाठी आणले आणि इसाक देवाची इच्छाच्या अनुसार तो होम अर्पण होण्यासाठी तयार झाले आणि त्यांना म्हटले, माझी इच्छा नाही, परंतु माझी वडीलची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. आणि लक्ष द्या, हे एक घटना आणि याच्यावर विश्वासी लोकांना विश्वास असेल तर ते येशू ख्रिस्ताचे काहीच नाही होणार. ते लोक सुखानी असतील. प्रेषिताच्या कृत्यामध्ये प्रेरित पेत्रांना पकडून त्याला बंदीगृहामध्ये टाकले आणि सकाळला त्याला घात करणार होते, पण तो त्या रात्री चांगले झोपले, कारण देवानं त्याला अगोदरच सांगितले का तू वृद्ध होणार आणि तुला दुसरं घेऊन जाणार. त्याला अगोदरच माहित होते का त्याला घात नाही करणार. पण आपण आज प्रत्येक छोटी गोष्टीला घाबरून जातो. आज आपण बिमार पडलो तरी भेतो, बंदीगृहामध्ये गेले तरी भेतो, छोटी छोटी समस्याला आपण घाबरून जातो. स्थिर राहासाठी आपण भेतो. आपल्यासोबत काय काय घडणार, काय काय होणार म्हणून आपण घाबरतो. आपले विश्वास कुठे गेले? पुत्र इसाकनं आपले तोंड नाही उघडले, कारण देवाची इच्छा त्याच्याद्वारा पूर्ण झाले पाहिजे. अब्राहम स्वतःहून इसाकला घात नाही करू शकले असते, कारण इसाक देवाचे पुत्र होते. देवाचे अनुमती नसले तर मला काय छोटे नुकसान पण नाही होणार, असे प्रत्येक विश्वासीनं विश्वास केले पाहिजे. तुमच्या पण साठी आणि माझ्या पण साठी, मला आणि तुला देवाचे इच्छेच्या अतिरिक्त काहीच आपल्या जीवनामध्ये घडणार नाही. मग अब्राहमनं आपला पुत्र वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. इसाकला बांधल्या तेव्हा इसाकनं स्वीकार केले बांधण्यासाठी. इसाकला लाकडावर ठेवण्यात आले. येशू ख्रिस्तानं क्रूसाला स्वीकार केले आणि येशू ख्रिस्ताला क्रूसावर लटकवले.
इसाक शांत राहून त्याचे वडीलच्या कार्याला त्यानं स्वीकार केले. इथे ख्रिस्ताचे मन इसाकमध्ये आपल्याला दिसतो. देव इथे आखरी क्षणपर्यंत थांबले. अब्राहम घरून निघतानीच देवाला सर्व माहीत होतं. तुम्ही असे विचारू शकते का देवाला सर्वच माहीत होतं ना? यासाठीच याकोबनं म्हटले, अब्राहम आपल्या कर्माचा द्वारा धर्मी झाले. अब्राहम फक्त विश्वाच्या द्वाराच धर्मी नाही झाले, तो आपल्या कर्माचा द्वारा बी धर्मी झाले. अब्राहम बेर्शाबातून निघतानीच त्यानं आपल्या पुत्राला देवाच्या हाती समर्पित केले होते. आणि हे देवाला पण माहीत आहे, पण प्रगटीकरण पण झाले पाहिजे. क्रियेचे द्वारा विश्वास उजेडामध्ये येतो. क्रिय असले तर विश्वास साक्षीमध्ये बदलतो. या घटनेमध्ये अब्राहमनं आपला सुरा काढून इसाकला मारासाठी नाही काढले असते तर याच्यामध्ये विशेषतः काय राहिले असते? इथे क्रिया नाही घडली असते तर लोक म्हणले असते का त्यानं आपले मन बदलले असन. पण असे नाही घडले, कारण आपला देव जे आहे ते परफेक्ट गॉड आहे, तो परफेक्ट देव आहे. देवाचे कार्य परफेक्ट असतो. अब्राहमनं घेतलेले निर्णय अनुसार त्यानं आपले सुरा काढून हातामध्ये घेतले. त्यानं आपला सुरा उचलले त्याला मारासाठी, आणि माराचा अगोदर देवानं तिथे बोलले. आखरी क्षणामध्ये क्रूसावर येशू ख्रिस्त 3 तास होते. आणि ते पॉइंट तुम्हाला समजासाठी मी इथं तुम्हाला सांगणार. क्रूसावर आपण येशू ख्रिस्ताची 7 वाणी ऐकतो. आणि येशू ख्रिस्ताला सकाळला 9 वाजता क्रूसीकरण केले, आणि सकाळी 9 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत येशू ख्रिस्त क्रूसवर होते, आणि त्याच्यानंतर त्याची मृत्यू झाली. येशू ख्रिस्तानं क्रूसवर केलेले 7 वाणीमधून सकाळ ते 9 वाजेपासून तर दुपार ते 12 वाजेपर्यंत येशू ख्रिस्तानं 3 वाणीले बोलले होते. आणि 12 वाजतापासून ते 3 वाजेपर्यंत त्या देशामध्ये संपूर्ण अंधकार झाले. एक माणूस दुसऱ्या माणसाला बघू नाही शकत, आणि त्यावेळी येशू ख्रिस्त क्रूसावर होते. अजूनपर्यंत येशू ख्रिस्ताने 4थी वाणी नाही म्हटली. इथे अब्राहमनं इसाकला लाकडावर ठेवले आणि आपला सुरा उचलले. आता इथे सुरा वध करासाठी खाली मारणे होते. अब्राहमनं आपला सुरा वर उचलले, आणि सुरा खाली आले किती वेळ लागते? 1 सेकंड लागते. आखरी क्षणामध्ये देवानं प्रतिक्रिया केली. येशू ख्रिस्ताची 4थी वाणी, माझा देवा तुना माले काऊन सोडले. एका क्षणेमध्ये देवानं येशू ख्रिस्ताचे हात सोडले, आणि समस्त जगाचे मानव जातीचे पाप येशू ख्रिस्तावर ते ठेवणे, आणि त्या पापाचे दंड देणे. देवच त्या पापाचा दंड येशू ख्रिस्ताच्या शरीरवरती देणे. आणि एका क्षणामध्ये सर्व घडलं. तेव्हा येशू ख्रिस्तानं म्हटलं की मी पूर्ण झालं, आणि मी प्यासा आहो, मला ताण लागली. येशू ख्रिस्ताची हे 6वी वाणी झाली. येशू ख्रिस्तानं हे 3 वाणी अंधारामध्ये म्हटले. येशू ख्रिस्तानं पूर्ण म्हणलं झाल्यानंतर 7व्या वचनला उजेड आले. येशू ख्रिस्तानं 7वे वाणीला म्हणाले, देवा मी माझी आत्मा तुझ्या हातेमध्ये देतो.
येशू ख्रिस्त क्रूसावर आध्यात्मिक रीतीनं त्याचा पुनरुत्थान झाले. स्वाभाविक पुनरुत्थान 3ऱ्या दिवसाच्या नंतर होणार होतं. वडिलासोबत संबंध त्यानं क्रूसावरच केले. हेच क्रूसचे रहस्य आहे. अब्राहम सूर वर उचलतवरी शांत होते. तिथे ते दोघंच होते आणि तिसरा कोणीच नव्हते. तेव्हा परमेश्वराचे दूतानं त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्राहम, अब्राहम. तो म्हणाला, काय आज्ञा? अब्राहम म्हणाला, तो पृथ्वीवर राहून काय आज्ञा? आकाशातून देवाचे दूत त्याला हाका मारत आहे अब्राहम म्हणून, आणि तो पृथ्वीवर उतरून येऊन नाही बोलले. आकाशातून हाका मारले तर ते पृथ्वीवर ऐकू आले. कसे? अब्राहमनं ग्रहण केले. दुसऱ्या वचनमध्ये देवानं अब्राहमला 2 वेळा हाका मारले, अब्राहम, अब्राहम. आणि इथं 11व्या वचनमध्ये आल्यानंतर देवानं इथं नाही, एकच वेळा फक्त हाका मारले. आणि 11 वचनमध्ये आल्यानंतर परमेश्वराच्या दूतानं अब्राहमला 2 वेळा हाका मारले, अब्राहम, अब्राहम. देवानं इथे घाई केली. अरे रे 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 अब्राहम. देव त्वरित इथं अब्राहमशी बोलले. त्यासाठी अब्राहमनं इथे देवा तुझी इच्छा असे म्हटले. मला ही आवडती गोष्टी आहे. देवानं अब्राहमला हाक मारल्या तेव्हा अब्राहमनं म्हणले, देवा तुझी इच्छा. म्हणजे अजून काय देवा, मला काय जास्त करायचे आहे का, अशी त्याची भावना होती. मी तुमच्यासाठी वाचतो. तेव्हा परमेश्वराच्या दूतानं त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्राहम, अब्राहम. तो म्हणाला, काय आज्ञा? काय तुझी मर्जी? काय तुझी इच्छा? प्रभू, मी इथे आहे. अजून देवा, मी काय करू का? एक कथा तुम्हाला मी सांगतो, तुम्ही ऐका. एक बैल त्याच्या स्वामीची गोष्टी ऐकतो. एक दिवस तो बैल सकाळ आणि संध्याकाळ काम करून तो आपल्या विश्रांतीच्या ठिकाणी येऊन आराम करत होते. अर्ध्या रात्रीच्या वेळा त्याचे स्वामी येऊन त्याला लहान आवाजमध्ये त्याला बोलावले. तो बैल एका क्षणामध्ये बसून उठले. त्यानं असे नाही म्हटले का सकाळ आणि संध्याकाळ मी फार मेहनत केली, थोडा मला विश्राम करू दे. पण तो आपल्या स्वामीची गोष्टी ऐकल्यानंतर बसून होते तर उठले लगेच. आणि एका व्यक्तीनं म्हटलं, नम्रता म्हणजे असेच असतो. तुझी मर्जी देव, अजून मी काय करू, असे अब्राहमनं म्हटले. एका शब्दामध्ये तुम्हाला सांगतो म्हणले तर अब्राहम स्वतःला नम्र करून देवासमोर बोलून राहिले. अब्राहम इथं आपल्या शरीराला, आपल्या भावनेला, आपल्या विचारला येऊ नाही दिले आणि देवासोबत बोलून राहिले. असेच विश्वास असतो. इथे तुम्ही एक गोष्टी लक्षात घ्या. देवानं अब्राहमला हाका मारले तेव्हा अब्राहम, अब्राहम, त्या मुलाला काहीच नको करू असे तो एका शब्दामध्ये म्हणले असते ना. देव असे बोलू शकते. देवानं अब्राहम, अब्राहम, त्या मुलाला काहीच नको करू, देव एका शब्दानं असे बोलू शकते. अब्राहम, अब्राहम आणि मधामध्ये त्यानंतर देवानं म्हटलं का त्या मुलाला काहीच नको करू. पण या जगाला माहीत पडले पाहिजे ना का अब्राहम तिथं मधामध्ये काय बोलले. यासाठीच परमेश्वर देवानं अब्राहम, अब्राहम म्हणून थांबले. अब्राहमनं म्हटले, देवा का आज्ञा आहे. म्हणून अब्राहम तिथं देवाला विचारून राहिले का देवा अजून मला काय करायचे आहे का. त्यानंतर देवानं म्हटले,
का तू आपल्या मुलावर हात नको उचलू. येथे तुम्हाला समजायला पाहिजे का सर्वी त्याचीच इच्छा आहे. अब्राहामची इच्छा नाही, इसाकची इच्छा नाही, सर्व देवाचीच इच्छा आहे. तेव्हा तुझी इच्छा स्वर्गामध्ये जशी पूर्ण होते तशी या पृथ्वी पण पूर्ण झाली पाहिजे. माझी इच्छा नाही, माझे उद्देश नाही और माझे इच्छा पूर्ण नाही, पण देवा तुझी इच्छा या जगामध्ये आमच्याद्वारा पूर्ण झाली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये देवा तुझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे अशी इच्छा आपण देवासोबत केली पाहिजे. यासाठी अब्राहम विश्वासी लोकांसाठी वडील झाले. त्याची बायको सारा हेब्रोनमध्ये किर्यातर्ममध्ये आहे. तिला न कळताच अब्राहम आपल्या पुत्राला घेऊन मोरिया पर्वतपाशी आले. हे समाचार ऐकूनच सारा बिमार पडली असे लोक म्हणतात. काही यहुदा पंडित लोक सारा विषय सांगतो का ती फारी बिमार पडली ही समाचार ऐकल्यानंतर. मग तो बोलला तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या पुत्रास, आपल्या एकलौत्या एक पुत्रासी मला अर्पिण्यास मागे पुढे पाहिला नाही. यावरून तू देवाला भेऊन चालणार आहे मला दिसून आले. मनुष्याच्या हृदयाला माहीत करणारा देव क्रिया झाल्यानंतरच देव काहून हे स्टेटमेंट देऊन राहिले. याकूबच्या अनुसार कर्म नसलेले विश्वास मृत्यू समान आहे. आणि आपण देवाला असं म्हणतो का देवा जे काही माझ्याकडे आहे ते सर्व तुझंच आहे. आपण सर्व आपल्यापाशी ठेवून आपण देवाला म्हणतो का देवा माझ्याकडे जे आहे ते सर्व तुझंच आहे. तू आपल्या जेवढं ठेवून सांगेन का तू नाही देऊन सांगेन का तू देवाला देऊन सांगेन का देवा जे काय आहे ते सर्व तुझंच आहे. आज ख्रिस्त विश्वासी लोक सर्व काय आपल्या जवळ ठेवून देवाला म्हणतो का देवा सर्व काय तुझंच आहे, जे माझ्यापाशी आहे ते सर्व तुझंच हो. प्रभू मला फक्त तूच पाहिजे आणि तुझ्या अतिरिक्त मला काहीच नाही पाहिजे असे ते लोक देवाले सांगतो. देवानं अब्राहमला केव्हा आशीर्वादित केले. अब्राहमनं आपला सुरा काढले आणि सुरा वर उचलले. आणि एक व्यक्ती सुरा केव्हा वर उचलते, तो वध करासाठीच उचलते. तेव्हा अब्राहमला देवानं आशीर्वादित केले आणि त्याला मोठे केले. आकाशामधून देवदूतानं अब्राहमला हाका नाही मारले असले तर ते सुरा इसाकमध्ये धसले असते. आणि ते सुरा इसाकले धसले असले तर देव त्याला पुन्हा जिवंत केले असते, काही नाही झाले असते. आमचा देव अग्नीच्या गोल्यामधून रक्षण करण्यामध्ये सामर्थ्य आहे आणि तो आमचे रक्षण नाही केले तरी आम्ही मरासाठी तयार आहोत. कारण आम्हाला आशा आहे येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पुनरुत्थित होणार. आपल्या कुटुंबात अनेक लोक मरण पावते. माझ्या कुटुंबामध्ये माझे भाऊ मरण पावले, माझे वडील मरण पावले. आशा का आहे रडत राहणं नाही. एक दिवस त्या लोकांचा पुनरुत्थान होणार आणि आपण आणि ते दोघे मिळणार आणि येशू ख्रिस्तासोबत शाश्वत आपण जीवन जगणार. येशू ख्रिस्तामध्ये हेच आपली आशा आहे. अब्राहम इसाक विषयी का म्हणून विश्वास करून राहिले. देव इसाकचे परत पुनरुस्थापन करणार असे अब्राहमनं विश्वास केले. येणाऱ्या दिवसामध्ये देव प्रत्येकाला पुनरुत्थान देणार असे विश्वास ख्रिस्ती लोकांना आहे. या विश्वासाच्या द्वारा ख्रिस्ती लोक या जगामध्ये वेगळे आणि भिन्न आहे.
ख्रिस्ती लोकांना मृत्यूनंतर परत ते लोकांचे पुनरुत्थान होणार असे विश्वास ख्रिस्ती लोकांना आहे. त्यानंतर देवासोबत येशू ख्रिस्तासोबत त्याच्या राज्यामध्ये आपण वास करू असं विश्वास आपल्याला आहे. सार्वकालिक जीवन आपण ख्रिस्तासोबत जगणार अशी विश्वास न आशा ख्रिस्ती लोकांना आहे. संपूर्ण जगेमध्ये ख्रिस्त लोकांचे सिद्धांत भिन्न आहे. तू आपल्या एकलौत्या पुत्राला पण नाही ठेवले आणि माझ्यासाठी दिले. इथे कोण बोलून राहिले? परमेश्वरचे देवदूत बोलून राहिले. इथे देवाचे दूत मला दिले. देवाला काऊन नाही दे म्हणले? कारण तू आपल्या पुत्रास, आपल्या एकलौत्या एक पुत्राला मला अर्पण करासाठी मागे पुढे पाहिले नाही असे काऊन म्हणून राहिले परमेश्वरचे देवदूत? इथे परमेश्वर देव बोलून राहिले का पुत्र देव बोलून राहिले? इथे पुत्र देव बोलून राहिले. देवासोबत असणारा, देवामध्ये असणारा देव आहे आणि देवाचे वचन आहे. इथे मला अर्पण द्यासाठी माग पुढे नाही केले असे म्हणणारा देवाचे पुत्र येशू ख्रिस्त आहे. देवासोबत असणारे येशू ख्रिस्त प्रभू आहे. परमेश्वरचे दूत म्हणून राहिले, मला अर्पण द्यायला मागे पुढे पाहिले नाही. कोणाच्या स्थानावर राहून इथे बोलून राहिले? देवाच्या स्थानावर राहून बोलून राहिले का जे मला अर्पण करासाठी तू आणले ते द्यासाठी मागे पुढे नाही पाहिले. इथे मला अर्पण करासाठी मागे पुढे पाहिले नाही, यावरून तू देवाला भिवून चालणारा आहे मला दिसून आले. बघा, इथे ते वेगळे नाही आहे असं सांगासाठी हे वचन आपल्याला उपयोगमध्ये येत आहे. हे रहस्य नाही, पण हे खुलं रहस्य आहे. इथे मला दिसून पडत आहे असं सांगत आहे. तो परिस्थितीला इथे बघून राहिले. स्वर्गातून स्वर्गदूत बघून राहिले आणि इथं पुत्र देव बी बघून राहिले. येशू ख्रिस्त पृथ्वीवर बघताना अब्राहम आपला सुरा हात उचलल्यानंतर येशू ख्रिस्ताला अब्राहमचे हृदय दिसून पडत आहे. अब्राहमच्या हृदयामध्ये देवाचे भय दिसून राहिले. मला तुला बघताना तुझ्या हृदयामध्ये देवाचं भय दिसून राहिले आणि जे कार्य तू करत आहे त्या कार्य करताना मी तुझ्या हृदयामध्ये देवाचे भयले बघितले. हे देवाची साक्षी आहे अब्राहमसाठी. तेव्हा अब्राहमनं डोळे वर करून पाहिले. तो आपल्या मार्गे झुडपडात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्राहमने तो घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केले. देवानं अगोदरच झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका तयार ठेवला होता आणि अब्राहम डोळे वर करून पाहिले. तो झुडपडात शिंग गुंतलेला एक एडका त्याला दिसला. देवावर आधारित असलेले विश्वासी लोक आपले डोळे वर करून बघितले पाहिजे. देवाची सेवा करत असणारे सेवक लोकांना हे समजून घेतले पाहिजे. आपण देवावर विश्वास केले पाहिजे आणि आपल्या अंदर देवाच्या विषयी भय असले पाहिजे. डोळे वर करून देवाचे प्रयोजन कोठे आहे आपण शोधून काढले पाहिजे. झुडपडात शिंगे गुंतलेला एक एडका म्हणजे रॅम म्हणजे एडका होते आणि लॅम म्हणजे कोकरे होते. होम अर्पणसाठी देवानं केलेले प्रयोजन हे एडका नसतो. लक्षात देऊन ऐका. देवानं दिलेले होम अर्पणसाठी कोकरे यहोना स्वार्थामध्ये
योहान बाप्तिस्मा देणारा न म्हटले का बघा जगाचे पाप उचलून घेऊन जाणारे कोकरे येऊन राहिले. देवानं योहान बाप्तिस्मा देण्यावाल्यावर प्रकट केले का त्याचे कोकरे या जगाच्या पापाला उचलून घेऊन जाणार असे देवानं योहानवरत प्रकट केले. देवानं आपल्या कोकरूचं प्रगटीकरण योहानच्या बाप्तिस्मा देण्यावाल्यावर प्रकट केले. प्रकटीकरणचे पुस्तकामध्ये पूर्ण कोकरू विषय लिहून आहे आणि येशू ख्रिस्तच तो कोकरू होता. आणि इथे देवाचे कोकरू येशू ख्रिस्त आहे आणि अब्राहाम होम अर्पणसाठी आणलेले इसाकच्या बदल्यामध्ये इथं एडक्याला होम अर्पण करून केले. आणि येणारा भविष्यामध्ये देव होम अर्पण म्हणून आपल्या स्वतःच्या एकलोत्या पुत्राला देणार याची छाया अब्राहामनं समजून घेतली. आणि हे देवाचे शुभ वर्तमान होते अब्राहामसाठी. येशू ख्रिस्त चे बली पापासाठी होणार आणि त्याचा वध होणार. अब्राहाम आणि इसाक तसेच विश्वासी संपूर्ण लोक पापापासून त्यांचे उद्धार होणार. याचा संदेश मृत्यूपासून त्यांचा पुनरुत्थानमध्ये येणार यासाठी उत्पत्तीचे पुस्तक 22 अध्याय लिखण्यात आले. हे आपण माहिती करून घेतले पाहिजे. अब्राहामनं त्या स्थळाचे नाव यहोवा यिरे केले. देवाची स्तुती हो. आणि अब्राहामनं त्या स्थानाचे नाव यहोवा यिरे परमेश्वर पाहून देईल असे ठेवले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. आजपर्यंत मोशेनं हे घटना घडल्यानंतर ख्रिस्तापूर्व 1400 वर्ष उत्पत्तीची पुस्तक लिहितानी आणि निर्गमनची पुस्तक लिहितानी उत्पत्तीची पुस्तक हे अगोदर लिहिली होती. उत्पत्तीचे पुस्तक 1400 वर्ष पूर्व लिहिले तर निर्गमनची पुस्तक 1450 वर्ष पूर्व लिहिले. आणि उत्पत्तीचे पुस्तक लिहितानी आजपर्यंत यहोवा यिरे असे म्हणतात त्यानं लिहिले. आजपर्यंत या स्थळाला बोलतो असे तो मोशे लिहत आहे. या स्थळाला दाऊदनं देवाचे मंदिर निर्माण करासाठी घेतले होते. सोलोमन राजानं इथेच देवाचे मंदिरचे बांधकाम केले होते. सोलोमन बांधलेले मंदिरमध्येच इथे बलीचे कार्य घडले असे आपल्याला दिसतो. आणि विशेष करून इथे बलिदानचे कार्य घडले असे सांगून राहिले. येरुशलेमचे मंदिरपाशी आणि त्या दारापाशी वेदी होती आणि त्या वेदीवरत होम अर्पण झाले होते आणि लोक करत होते. आणि या स्थळाला देवानं निवडले इसाकले होम अर्पण करासाठी. यासाठीच अब्राहाम त्या स्थळ जवळ आल्यानंतर त्यानं आपलं डोळे उघडून बघल्यानंतर तो आश्चर्यचकित झाला. आपले देव योजना करणारे देव आहे. आता पण तुम्हाला समजून आले का नाही? फक्त अब्राहाम आणि इसाकसाठीच नाही, तुझ्या जीवनासाठी बी देवापाशी योजना आहे. तू कुठे राहिले पाहिजे,
तुझा गाव कोणता राहिला पाहिजे, तू कोणत्या देशामध्ये राहिले पाहिजे, तुझी बायको कोण झाली पाहिजे, तुझे लेकरं कसे असतील, तुझं घर कशी असतील, तुझ्यापाशी संपत्ती केवढी राहिली पाहिजे आणि तुझे नाव गावामध्ये कसे राहिले पाहिजे, हे सर्व देवानंच ठरवलं आहे. तू फक्त उभं राहून बघले तरी चालेल, तू फक्त उभे राहून बघले पाहिजे. फक्त देव यहोवा इरे आहे असा विश्वास आपल्यामध्ये पाहिजे. देव पाहून घेणार, बस इतकंच. देव तुझ्या जीवनामध्ये असलेले सर्व गोष्टी तोच पाहून घेते. फक्त तुम्ही त्याच्यावर भरोसा करा. परमेश्वरच्या दूतानं आकाशातून अब्राहामला दुसऱ्यानं हाका मारून म्हटले. दुसऱ्या वेळी परमेश्वरचे दूत अब्राहाम सोबत बोलून राहिले. देवाचे दूत अब्राहाम सोबत बोलताना, हाका मारताना फक्त अब्राहामलाच ऐकू आले आणि इसाकला ऐकू आले आपल्याला नाही माहीत, पण अब्राहाम ऐकत होता असं आपल्याला माहीत आहे. पवित्र शास्त्रामध्ये आकाशातून देव बोलताना ऐकलेले 2-3 घटना मी तुम्हाला सांगेन. येशू ख्रिस्त बप्तिस्मा घेतल्यानंतर तो बाहेर निघताना आकाशातून एक वाणी झाली, हे माझे प्रिय पुत्र आहे आणि मी याच्याद्वारा आनंदित आहो. असे स्वर आकाशातून आले आणि तिथे असलेले स्थानिक लोकांचे त्यांचे स्थानिक भाषेमध्ये त्यांना ऐकू आले आणि त्यांना समजून आले. तसेच येशू ख्रिस्त रूपांतरच्या पर्वतावर असताना आकाशातून वाणी झाले, हे माझे प्रिय पुत्र आहे, तुम्ही याचे ऐका. इथं तिघे ऐकले, पेत्र, योहान आणि याकूब. इथे आकाशातून हाका देवदूतांना मारले आणि इथं अब्राहामला ऐकू आले आणि इसाकला ऐकू आले का नाही आले आपल्याला हे माहीत नाही. अब्राहामला आणि इसाकला ऐकू आले असेल तर इसाकच्या जीवनामध्ये तो स्थिर होण्यासाठी त्याला ऐकू आले का नाही आपल्याला माहीत नाही. त्यानंतर डोंगर उतरल्यानंतर खाली त्याचे 2 सेवक होते. त्या दोघाला पण ऐकू गेले का नाही आपल्याला माहीत नाही. अब्राहाम सोबत इथे बोलून राहिले म्हणून इथे अब्राहामपर्यंतच लिहून आहे. काही संदर्भामध्ये त्या लोकाला पण ऐकायचे मोके आहे, नाही आहे म्हणून असे नाही. परमेश्वराचे दूतानं अब्राहामला दुसऱ्या वेळी आकाशातून हाका मारले असे ते लिहून आहे. उत्पत्तीचे पुस्तक याचे 22 अध्यायामध्ये देवानं अब्राहामचे परीक्षा घेतले म्हणले तर देवानं त्याला बोलावले. इसाकला होम अर्पण करासाठी देवानं अब्राहामले बोलावले. अब्राहामचे पुत्र इसाक बली द्याच्या स्थानावर अकीदा या शब्दाचा प्रयोग केले. ते स्थळ अकीदा नावाच्या द्वारा बोलले आणि बोलावले गेले आहे. अकीदा म्हणजे बांधणं. यानंतर नाका या शब्दाचा प्रयोग केले. नाका या शब्दाचा अर्थ आहे परीक्षा करणे, परीक्षा घेणे. निकाल काढासाठी परीक्षा घेणे. यासाठी देवानं निकाल काढले. देवानं का निकाल काढले? अब्राहाम मला भिणारा व्यक्ती आहे. इसाक माझ्या समोर नम्र झाले असे देवानं निकाल काढले. या 2 गोष्टीकरिता आकाशातून दुसऱ्या वेळा
परमेश्वरच्या दूतानं अब्राहमला हाका मारले. आणि हे हाका देवाच्या दूतानं कशाला मारले? अब्राहमला आणि त्याच्या संतानला 5 प्रकारचे आशीर्वादची घोषणा इथं देवानं केले. परमेश्वर म्हणतो, मी आपली शपथ वाहून सांगतो की तू हे कृत्य केले. आपला पुत्र, आपल्या एकलौत्या एक पुत्र अर्पणीस तू मागे पुढे पाहिले नाही. कारण काय? कारण हे आहे की आपल्या पुत्रास, आपल्या एकलौत्या एक पुत्रास अर्पणीस तू मागे पुढे पाहिले नाही. अब्राहमचे पुत्र इसाक आणि इसाक अब्राहमचे भविष्य होते. अब्राहमच्या भविष्यामध्ये अब्राहमला सांभाळणारा इसाक. इसाकवर अब्राहमची जिम्मेदारी होती. अब्राहमच्या मृत्यूनंतर इसाकला त्याला माती द्यायची जिम्मेदारी होती. देवानं अब्राहमाची परीक्षा घेतली की तू आपला पुत्र मला दे. अब्राहमनं मागे पुढे विचार नाही केले आणि माणसाची गोष्टी मधामध्ये नाही आणली आणि तो आपल्या पुत्राला घेऊन होम अर्पण करासाठी देवाजवळ गेले. त्या कारणानं मी तुला 5 आशीर्वाद देईन आणि त्याच्यात पहिला आशीर्वाद आहे, मी तुला आशीर्वादित करणार. दुसरा आशीर्वाद, समुद्राचे तीरा इतकी वाढू इतकी तुझी अब्राहमला व त्याचे संतानला ती वचने सांगितले होती. संतानाला असे पुष्कळ जनसंबंधाने म्हटलेले नाही, तर तुझ्या संतानाला असे एक विषय म्हटले आहे आणि तो एक ख्रिस्त आहे. गलातीची पत्री याचा 3:16 वचनच्या अनुसार करार देवानं अब्राहमच्या संतानविषयी केले होते. अजून एक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. अब्राहमच्या भौतिक संतांच्या द्वारा या जगामध्ये अनेक इन्व्हेशन्स झाले आणि संपूर्ण जग आशीर्वादित झालो येशू ख्रिस्त अब्राहमची संतांच्या द्वारा. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 1 अध्याय 1 वचनमध्ये येशू ख्रिस्त जो दाविदाचा पुत्र, जो अब्राहमाचा पुत्र, त्याची वंशावळी. लुका शुभवर्तमानमध्ये त्याचा आखरी अध्यायामध्ये एक आंधळ्यानं येशू ख्रिस्ताला हे दाऊदची संतान, हे दाऊदची संतान म्हणून तो हाका मारला. दावीद अब्राहमचे संतान होते आणि दावीद आणि अब्राहमच्या वधामध्ये 24 पिढी झाले. 14 पिढी झाले. मत्ते याचा 1 अध्याय 17 वचनमध्ये अब्राहमपासून ते दावीदपर्यंत 14 पिढी झाले असे इथं लिहून आहे. इथे 14 पिढी झाले, पण इथं अब्राहमपासून दावीद असे लिहून आहे. अब्राहम विश्वासचे वडील होते आणि दावीद विश्वासचे उदाहरण होते. दावीद देवाचे हृदयाच्या अनुसार असलेला तो पुस्तक प्राप्त केलेला व्यक्ती होता. दावीद नीतिमान होते. दावीदनं हत्या केले, दावीदनं व्यभिचार केले, दावीदनं रक्त वाहिलं, पण देवानं दावीदला माझ्या हृदयाच्या अनुसार आहे असे म्हटले. कारण माझे हृदयाच्या अनुसार आहे याचा अर्थ आहे पश्चाताप करणारा व्यक्ती. दावीद माझ्या हृदयाच्या अनुसार आहे याचा अर्थ नाही का त्यानं चांगले कामं केले यासाठी, कारण तो देवावर आधारित असलेला व्यक्ती होता, देवावर विश्वास करणारा व्यक्ती होता.
देवासमोर पश्चाताप करणारा व्यक्ती होता. तू माझा शब्द ऐकले म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्र तुझ्या संततीद्वारा आशीर्वाद पावतील. येशू ख्रिस्ताच्या द्वारा आपले तारण होणे याचं कारण त्या दिवशी अब्राहम देवासमोर नम्र झाले होते. त्या दिवशी अब्राहम विजयी झाले म्हणून देवानं त्याच्या द्वारा येशू ख्रिस्ताला आणले. अब्राहमच्या द्वारा येशू ख्रिस्त आले आणि त्या दिवशी अब्राहमनं केलेले ते कार्य, त्या कार्यामुळे देवानं त्याच्या नावाला मोठे केले आणि आपण त्याच्या द्वारा अब्राहमची संतान झालो. रोमची पत्री याचा 4 अध्याय 17 वचनमध्ये तो आपल्या सर्वांसमोर वडील होऊन आहे असं तिथे सांगत आहे. रोमचे लोक अन्य जाती होते आणि अन्य जातीला पौल पत्र लिहिताना सांगत आहे की विश्वासाच्या द्वारा आपण अब्राहमची संतान झाले. त्या काळामध्ये अब्राहम पुत्राला मृत्यूपासून जिवंत करून त्याचा पुनरुद्धान करीन असे विश्वास न असताना मृत्यूक लोकाला जिवंत करणारा देव आहे आणि देवावर विश्वास करणारे अब्राहम. आपण सर्वांसाठी देवासमोर अब्राहम आपल्याला वडील झाले. येशू ख्रिस्तामध्ये अब्राहम विश्वासचे पिता आहे. मग अब्राहम आपल्या चाकराकडे परत आला आणि ते उठून त्याच्याबरोबर बेरशेबे येथे गेले आणि अब्राहम बेरशेबे येथे राहिला. टारगुम एक पुस्तक आहे. याचा अर्थ आहे का जुन्या काळाचे हिब्री लोकांचे ऐतिहासिक पुस्तक. या ऐतिहासिक पुस्तकामध्ये दोघांमधून एक एलियाजार आणि दुसरा इश्माल आहे असे डेक्स सांगून राहिले. मी आपली गोष्टी सांगत आहे आणि हे दोघं जे खाली होते देवाची स्वर ह्या लोकांना पण ऐकले असेल तर हे लोक पण साक्षीदार असेल. अब्राहमनं म्हटले आम्ही डोंगरवर जाणार, होम अर्पण करणार, आम्ही परत येणार. या गोष्टी येथे पूर्ण झाले. अब्राहम परत यासाठी देवानं अब्राहमची सहायता केली. अब्राहमनं एक स्टेटमेंट दिल्यानंतर आणि ते स्टेटमेंट पूर्ण झाल्यानंतर त्याच्या मधामध्ये एक मोठे कार्याला अब्राहमनं बघितले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अब्राहमनं दिलेले शब्द आणि अब्राहम दिलेले शब्द पूर्ण झालेले त्या मधामध्ये देवानं एक मोठे कार्य केले आणि ते उठून त्याच्याबरोबर बेरशेबा येथे गेले आणि अब्राहम बेरशेबे येथे राहिले. इसाकची वय त्यावेळी 33-34च्या जवळ होती. इसाक 37 वर्ष झाल्यानंतर त्याची आई मरण पावली आणि त्याची आई किर्तबामध्ये होती. अब्राहम बेरशेबेमध्ये असतील तेव्हा इसाक जाऊन थोडा वेळ आपली आईसोबत निवास केले असे आपल्याला पवित्र शास्त्राच्या इतिहासाच्या घटनांमध्ये काही लोक सांगतो. मी तुमच्यासाठी 20 वचनपासून ते 24 वचनपर्यंत वाचणार आणि हा जे भाग आहे आपण 24 अध्यायाच्या नंतर असे आपण या भागाला ग्रहण करू. इसहाकच्या विवाहाच्या नंतर अब्राहमनं केतुरासोबत विवाह केले. 25 अध्यायामध्ये अब्राहमनं केतुराला काहून विवाह केले हे प्रश्न आहे. अब्राहमला तेव्हा 137 वर्ष पूर्ण झाले होते. अब्राहमची बायको सारा हिची मृत्यू झाली आणि अब्राहमची वय 140 पूर्ण झाले. इसाकचं लग्न झाले तेव्हा इसाकची वय 40 वर्ष होते आणि अब्राहमची वय 140 होते.
त्याची माय मरून 3 वर्ष झाले होते आणि अब्राहम त्याच्यानंतर 37 वर्ष जगणार. त्यानं लग्न काऊन केले? या गोष्टी घडल्यानंतर तुम्ही 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली घटना बलीच्या नंतर, दुसरी घटना साराची मृत्यू झाली, तिसरी घटना इसाकचा विवाह झाल्यानंतर. या गोष्टी घडल्यानंतर अब्राहामचे सेवक एलियाजार गेले होते ना. मला असं वाटतंय का हे 24 अध्यायाचा नंतरचा भाग आहे. अब्राहामचा सेवक एलियाजार नाहोरच्या प्रांतामध्ये इसाकसाठी बायको आणण्यासाठी गेले होते ना. एलियाजारनं नाहोरच्या प्रांतामध्ये जाऊन अब्राहामच्या कुटुंबाला तिथं सर्वाला बघितले होते आणि आपण इथं बघतो, पहा तुझा भाऊ नाहोर यास मिल्काचे पोट्टी पुत्र संतती झाले आहे. ऊस हा त्याचा ज्येष्ठ पुत्र, त्याचा भाऊ बूज व आरामाचा पूर्वज कामुवेल आणि केसाद, हाजो, पिल्दाश, यिल्दा व बुतेल. बेतुवेल रिबिका झाली. अब्राहामाचा भाऊ नाहोर याला मिल्क्याचे पोट्टी आहे. 8 पुत्र झाले आणि त्याची उपपत्नी रेउमू, हिला, तेबा, गाहाम, ताशा व माका ही मुले झाली. इथे नाहोरला 12 पुत्र दिसून राहिले. मिल्काच्या द्वारा त्याला 8 पुत्र झाले आणि रयुमच्या द्वारा त्याला 4 झाले. यासाठी या लोकांच्या द्वारा विस्तार संतती उत्पन्न झाली. अब्राहामनं इश्माईलला जन्म दिले आणि इसाकला जन्म दिले आणि याच्यानंतर त्याला संतान नाही आहे. आणि अब्राहाम आपल्या भावाच्या संततीला बघितले का ते खूप आहे त्यांना आणि त्याला पण असे वाटले का मला पण असे जास्ती संतान राहिले पाहिजे होते. आणि अब्राहामाला याचा संदेश मिळाल्यानंतर त्याच्या भावाला 12 लेकरं आहे. तो जाऊन कितुराला विवाह केले आणि तिच्याद्वारा 6 पुत्र उत्पन्न झाले. 25 अध्यायामध्ये अब्राहामचे लेकरांचे नाव आहेत. त्याला तिच्या पोटी जिम्रान, यक्षान, माधान, मिधान, इशबाक व शुवा हे पुत्र झाले. अब्राहामनं 6 पुत्राले जन्म दिले. अब्राहामला नाहोरचे कुटुंबाचे विस्तार झाले असे सांगितले.